भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तृतीय खंड भाग 5वा. सद्धम्म म्हणजे काय, सद्धम्म म्हणजे काय, त्यामधील पाठ पहिला. मनाची मलिनता दूर करणे. एकदा तथागत हे श्रावस्तीस वास करीत असताना कोसल राजा प्रसेनजित त्यांच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागतांच्या सन्निध्य गेला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनविले. यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, त्यांचा धर्म कळावा, त्यांच्यावर श्रद्धा बसावी हा होता. भगवान बुद्धाने त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाला. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोतू समूहासमोर त्याने धर्मोपदेशाला प्रारंभ केला. यावेळी त्या श्रोतू वृंदात 2 व्यापारी त्याचे भाषण ऐकत होते. त्यापैकी एक मनात विचार करू लागला, असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा, यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते. किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे. दुसऱ्याच्या मनात विचार आला, असल्या माणसाला धर्मोपदेश करायला येथे आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे. गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हमरत असते, त्याप्रमाणे भगवान बुद्ध ह्या राजा मागून जात आहे. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले. मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चातुर्महाराजिक देवतांनी संयमित आणि संरक्षित ठेवला. उलट दुसरा मात्र पिशाचाने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत होता. शेवटी झोप आल्याने तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावर पौडला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारथ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि मरण पावला. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्या पुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि सिंहासनाधिष्ठित करण्यात आले. त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले. त्यावेळी त्या जगोदंड बुद्धाने त्या दुष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटले, मन सर्वांचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्य ही दुष्ट बनतात. पापोदभव दुखे. ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात. मन हे सर्वांचे मूळ आहे. तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते. मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्ये दोन्हीही चांगली असतात आणि
अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाची धर्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्यांचे शिष्य झाले. म्हणजे भगवंत म्हणतात का मनावर सगळं अवलंबून आहे. मनस माणसाला दुःखी करते आणि मनस माणसाला सुखी करते. म्हणून मनावर काही अभ्यास करणं फार आवश्यक आहे. असं मनावरच फार अभ्यास सगळा. म्हणजे तुम्ही एखादं दुःख जरी पाहिलं तरी ते लगेच तुम्हाला काही वर्तमानमध्ये येऊन स्वतःला सावरून घ्यायला लागलं. नाही तर मग त्या दुःखाले पाहिलं आणि त्याचा जर आपण मनामध्ये विचार करत राहिलो तर दुःखी होतो आपण. कारण संसारामध्ये दुःख आहे ना. कोणी कसं दुःखी, कोणी कसं दुःखी, कोणी कसं दुःखी. मग ते आपण पाहतो दिवसभरात. ते पाहिलं आणि त्याचा जर विचार आपण करत राहिलो तर आपणही आपला जो वर्तमान आहे तोही दुःखी होऊन जाते. कारण आपण त्याचा विचार करून ते बदलू शकत नाही ना. आपण आज जे झालं ते झालं. त्याला आपण कितीही विचार केला, फक्त मंगल कामना आपण करू शकतो. पण त्याचा विचार करून आपण त्याचं दुःख दूर नाही करू शकत. कारण त्याचं दुःख ते आहेच. फक्त आपण त्याला काय करू शकतो, मंगल कामना देऊ शकतो, सांत्वन करू शकतो, काही विचार देऊ शकतो चांगले. म्हणून वर्तमानमध्ये जगणं आणि मनाला मजबूत करणं फार आवश्यक आहे. ज्याचं मन कमजोर होऊन जाते, एकदम कमजोर, मग ते काही घटना घडत राहतात. ज्याचं मन कमजोर झालं मग तो स्वतःला संपवून टाकते, दुःखी होते. कोणीचं मन दुःखी झालं जास्त तो मग एखादी क्वार्टर घेते, दारूच पिते बिचारा, आहे का नाही. कोणी गांजाच पिते. म्हणजे मनच घडवते ना सगळं. कोणी मग टेन्शनमध्ये पेते, कोणी रागात पेते, कोणी मग इमोशनल होऊन पेते. विविध कारणं असतात पेण्याचे. कोणी मग बाई एन्जॉय करायचा आहे, मग आज लय खुश आहो म्हणते मी म्हणून पेते. कोणी दुःखात पेते, कोणी खुशीत पेते, पण पेते. पण ते मनाला काही त्यापासून लाभ नाही मिळत. जो धम्माचा मार्ग आहे त्याच मार्गानं मनाला एक उत्तम लाभ मिळते आणि त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. 2. जग हे धम्मराज्य बनविणे. धम्माचे प्रयोजन काय याची भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत. माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकविणे हे सामान्यतः वरील प्रश्नाला उत्तर येते. बहुतेक धर्म 3 प्रकारच्या राज्यासंबंधी बोलतात. एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला इहलोकीचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात. एके दिवस ते पसरेल अशी अपेक्षा मात्र असते. काही धर्मामध्ये स्वर्गराज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे धर्मराज्य असते. काही धर्मामध्ये स्वर्गराज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे धर्मराज्य असते. इतर काही धर्मात स्वर्गराज्य हे इहलोकी असत नाही, ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितांवर श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोचता येते. स्वर्गलोकी पोचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे लाभतात. सर्व धर्म असे उपदेशितात की ह्या स्वर्गराज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे आणि ते कसे साधावे हे सांगणे त्या सर्व धर्माचे कार्य असावे. धर्माचा उद्देश काय याला भगवान बुद्धाचे उत्तर अगदी वेगळे होते. जीवनाचा उद्देश काही तरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे त्याने लोकांना सांगितले नाही. त्याचे म्हणणे असे की धर्माचे राज्य इहलोकीचे आहे आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचरणानेच घडते. धर्मशील आचरणानेच घडते. त्याने असे सांगितले आहे की दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाची धर्मानेच वागले पाहिजे आणि अशा व्यवहारानेच इहलोकी
धर्मराज्य स्थापन केले पाहिजे. यामुळेच त्याचा धर्म इतर धर्मापासून वेगळा पडतो. त्याचा धर्म पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता यावर भर देतो. भगवान बुद्धाने या त्रयीवरच आपला धर्म का आधारला? कारण जीवन मार्गाचे हे 3 घटक असून त्याच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. माणसाचे दुःख हे माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम आहे. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे ही धर्मानेच नाहीशी होऊ शकतात. म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसविण्यासाठी धर्माला इतरही काही कार्य करावी लागतात, असे तो म्हणतो. धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचार करण्याचे शिकविले पाहिजे. धर्माने आचरण्यास अयोग्य अकुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकविले पाहिजे. ह्याशिवाय अतिशय महत्त्वपूर्ण असे मानलेले धम्माचे 2 उपदेश भगवान बुद्धाने शिकविले. धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना आणि धार्मिक विधी, यज्ञ, याजन शिकविण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजे सुसंस्कृत करणे म्हणजे याच्यापेक्षा पडल्यापेक्षा सुसंस्कृत व्हा म्हणते भगवंत म्हणतात. देवदाह सूत्रात जैन धर्माची चर्चा करताना भगवान बुद्धाने हा उद्देश स्पष्ट केला आहे. जैन धर्माचा संस्थापक असे मानित असे की सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्माचे फळ आहे. असे असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्माचे विवेचन केले असता आणि नवी दुष्कर्मे न केल्यास भविष्यकाळात भोगायचे काहीच राहत नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो आणि सर्व दुःखाचेच मुळापासून उच्चाटन होते, असा जैन धर्माचा दृष्टिकोन आहे. यावर भगवान बुद्धाने असा प्रश्न केला, तुम्हाला असं सांगता येईल का की या इथे आता दुष्ट वृत्तीचा उच्छेद केला की त्या क्षणी तिथे सत्प्रवृत्तीचा स्थापना होते? याचे उत्तर नाही असेच आले. तेव्हा भगवान बुद्धाने विचारले, जोपर्यंत तुम्ही दुष्ट वृत्तीचा त्याग करून सत्प्रवृत्तीचा अंगीकार करण्याचे मनास शिक्षण दिले नाही, तोपर्यंत गत दुष्कर्माचे विवेचन आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियेला काय अर्थ आहे? भगवान बुद्धाच्या मते हा त्या धर्मातील एक गंभीर दोष होता. सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. म्हणूनच भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. धर्माचा जो दुसरा उद्देश भगवान बुद्ध आत्यंतिक महत्त्वाचा मानतो तो म्हणजे एखादे तत्त्व उचित म्हणून समजल्यावर जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्त्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. सल्लेख सुत्तामध्ये भगवान बुद्धाने या मुद्द्यावर भर दिला आहे. तेथे तो म्हणतो, जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही. अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मळ बनविले पाहिजे. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसरे लोकाचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे. दुसरे लोक
खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोराजोराने निषेध करीत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही असता कामा नये. लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी मी मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित होणार नाही. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण याच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्या अधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषापासून विमुक्त असले पाहिजे. जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. जरी दुसरे लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निशंक असले पाहिजे. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निरबुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्ट संगत, आळशीपणा, अश्रद्धा, निर्लज्जपणा, सत असत, विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इत्यादी दोषांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषाच्या विरोधी असलेले गुण अंगी बाणविले पाहिजे. दुसरे लोक तरी लौकिक वस्तूंना चिकटून असले, त्यावरील आपली पकड सैल होऊ देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहिले पाहिजे. मी असे म्हणतो की चेतनाशक्ती विकसित झाल्याने आणि वाणी कर्मच काय तर समग्र विज्ञान जाणीवसुद्धा प्रभावित होते. म्हणून हे चुंद माणसाने करावयाचे संकल्प मी जे वर तपशिलाने सांगितले आहेत हे करावयास लावणाऱ्या चेतनाशक्तीचा विकास केला पाहिजे. भगवान बुद्धाच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे. धर्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. धम्माला सद्धम्म रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वास मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय. काय म्हटलं गेलेलं आहे? धर्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. किती मोठी वाक्य आहे. ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो बा. काही इकडं बंधन आहे, त्याला ज्ञानाचा मार्ग नाही आहे. इकडं भगवंताने काय केलं तेव्हा तो सद्धम्म होते, म्हणजे जेव्हा तो ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. सगळेजण ज्ञान ग्रहण करा. धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वास मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय. ज्ञानार्जनाची मुभा सर्वास मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रिवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकीही ती फक्त त्रिवेणिकातील पुरुषवर्गालाच होती. स्त्रिया ह्या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असोत, त्याप्रमाणेच शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. आपण तर बाहेरच राहिलो, येईलच नव्हता अधिकार. ज्ञानमार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, तो सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवित असे. म्हणजे शूद्रामध्ये जे मोडतात, आता जे OBC हे सगळं सर्वात जास्त देशामध्ये ते शूद्रामध्ये मोडतात.
त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, स्त्रियांना पण नाही आणि पुरुषांना पण नाही. ज्ञानमार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो तो सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवित असे. म्हणजे पहिले शिक्षक 2500 वर्ष अगोदरचे ज्यांनी सगळ्यांना शिक्षणाचा मार्ग मोकळा केला, सुरुवात केली, ते भगवान बुद्ध आहे 2500 वर्ष अगोदरचे. पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मताला विरोध केला. लोहितच्या ब्राह्मणाबरोबर झालेल्या त्यांचा वादविवाद त्यांच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कोसल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूंसह परिभ्रमण करीत असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रागांनी परिवेष्टित अशा एका खेडेगावी आले. यावेळी शालवाटिकात लोहितच्या नावाचा एक ब्राह्मण राहत असे. ही शालवाटिका चांगली गजबजलेली कुरणे, झाडी आणि धनधान्याने भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कोसलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केलेला होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये, असे त्या लोहितच्या ब्राह्मणाचे मत होते. तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहितच्या ब्राह्मणाला कळले. हे कळल्यावर लोहितच्याने आपल्या नावी भेसिक यास सांगितले, भेसिका इकडे ये, ऐक, तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना? तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना? हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग, उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहितच्या ब्राह्मणाकडे भोजनास यावे. तो नावी म्हणाला, ठीक आहे महाराज. लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागतांकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले. तथागताने त्या विनंतीला मूक संमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शालवाटिकेकडे निघाले. भगवान बुद्धाला आणण्यासाठी लोहितच्याने पाठविलेला दूत भगवान बुद्धाच्या मागे एक पाऊल टाकीत चालला होता. रस्त्यात त्याने तथागताला लोहितच्याचे ते दुष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकू नये हे सांगितले. तथागताने उत्तर दिले, भेसिका ठीक आहे. तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्याच्यासाठी जे स्थान करून ठेवलेले होते त्या ठिकाणी जाऊन बसले. त्या लोहितच्या ब्राह्मणाने बुद्ध संघप्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको म्हणेपर्यंत वाढले. तथागताचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहितच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागतांच्या बाजूला त्या आसनावर बसला. लोहितच्या अशा रीतीने बसल्यावर तथागताने विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकू नये, असे तुझे मत आहे काय? असे तुझे मत आहे, ही गोष्ट खरी आहे काय? लोहितच म्हणाला, होय गौतमा, माझे मत तसेच आहे. लोहितच, तुला काय वाटते? तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतमा, मी शालवाटिकेत नांदत आहे. लोहितच, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शालवाटिकेत लोहितच्या ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कुणालाही काही देऊ नका, असे बोलणाऱ्या, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्या तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्माताच समजेल. अशाच संकट निर्मात्याला तू त्याचा हितकर्ता मानशील काय? लोहितच्याने उत्तर दिले, अर्थात नाही.
नाही गौतमा, मी त्याला त्याचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्याच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील? गौतमा, मी ते वैरभावयुक्त आहे असे मानीन. पण ज्यामुळे माणसाचे अंतकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला की वाईट मानशील? तो सिद्धांत तू चांगला की वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असेच मानेन. मग लोहिच्च, मला सांग, कोसलचा प्रसेनजित राजा काशी आणि कोसल प्रांतात अधिपती नाही काय? होय गौतमा, तो कोसल आणि काशीचा अधिपती आहे. मग लोहिच्च, कल्पना कर, कोणीतरी असे बोलला की कोसलचा प्रसेनजित राजा यांच्या छत्राखाली काशी आणि कोसल प्रांत आहेत. त्याला एकट्यालाच त्या काशी कोसलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या. साऱ्या कोणाला काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसेनजिताचे आश्रित आहेत त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्याला संकटकर्ताच समजेल. अशा संकटकर्त्या माणसाला हितकर्ता मानशील काय? नाही गौतमा, तो त्याचा हितकर्ता नव्हे. आणि जर तो त्याचा हितकर्ता नसेल तर त्याचे अंतकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त? गौतमा, ते वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट की चांगला? गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे. मग लोहिच्च, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये, त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कोसलचा प्रसेनजित राजा काशी कोसलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसऱ्या कोणाला त्याने काही देऊ नये, तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणे तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्याच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. तद्वत हे लोहिच्च, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. त्याचे हे मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो, तो त्याचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हितचिंतित नाही तो त्याचा शत्रू ठरतो. आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याच्या शत्रू बनवितो तो सिद्धांत गैर आहे. आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवितो तो सिद्धांत गैर आहे असे भगवंत म्हणतात. म्हणजे असा सिद्धांत तुम्ही मानू नका जो एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवतो.